हॅलो एव्हरीवन, मी प्रतिभा आपल्या सर्वांचं स्वागत करते TS स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। काय मग स्पीकिंगची प्रॅक्टिस करताय ना? तुम्ही ती प्रॅक्टिस करायलाच पाहिजे, कारण जोवर तुम्ही इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करत नाही तोवर तुम्हाला इंग्लिश भाषा ही अवघड वाटेल। ती भाषा तुम्हाला परिचयाची वाटणार नाही आणि त्यासाठी आवश्यकता आहे फक्त प्रॅक्टिस करायची। तुम्ही जर इंग्लिश सेंटेन्सेसची प्रॅक्टिस कराल तर ती भाषा तुम्हाला परिचयाची वाटेल। तुमची त्या भाषेसोबत एक प्रकारे मैत्री होईल। ती भाषा तुम्हाला हवीशी वाटेल। इंग्लिश भाषेसोबत तुम्ही हसत खेळत मैत्री कराल आणि ती भाषा शिकण्याचा प्रयत्न सुद्धा कराल। काय मग मित्रांनो, तयार आहात ना? मी तयार आहे तुम्हाला इंग्लिश शिकवण्यासाठी। प्रयत्न हे दोन्ही बाजूनी व्हायला हवीत। सो फ्रेंड्स, बी कॉन्फिडंट, बी एन्थुसियास्टिक अँड बी पॉझिटिव्ह। इंग्लिश भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे, बिकॉज इंग्लिश लँग्वेज इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ। सो फ्रेंड्स, बी रेडी। मागील 2 व्हिडिओमध्ये आपण दीज आर, त्यानंतर दीज आर नॉट अशा प्रकारची सेंटेन्स फॉर्मेशन शिकलोत। आज आपल्याला क्वेश्चन टाइप सेंटेन्स शिकायची आहेत। जर आपण एखाद्या समारंभाला गेलो आणि त्या समारंभामध्ये कोणी आपल्याला विचारलं, हे तुझे नातेवाईक आहेत का? हेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं बोलू? हे तुझे नातेवाईक आहेत का? आर दीज योर रिलेटिव्स? आलं का लक्षात? आर दीज योर रिलेटिव्स? आर दीज योर रिलेटिव्स? किंवा हे तुझे शेजारी आहेत का? आर दीज योर नेबर्स? आलं लक्षात? अशा प्रकारे आर दीज पासून आपल्याला क्वेश्चन्स तयार करायची आहेत। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आर दीज योर टीचर्स? हे तुझे शिक्षक आहेत का? आर दीज योर टीचर्स? आर दीज हर पेरेंट्स? आर दीज हर पेरेंट्स? हे तिचे पालक आहेत का? आर दीज हर पेरेंट्स? आर दीज एम्प्टी बॉटल्स? आर दीज एम्प्टी बॉटल्स? ह्या बाटल्या रिकाम्या आहेत का? Are these his notebooks? Are these school buses? Are these school buses? अशा प्रकारे आर दीजचा वापर करून आपण क्वेश्चन टाइप सेंटेन्सेस बनवू शकतो। Are these posters? Are these your relatives? Are these your teachers? Are these Are these empty bottles? Are these his notebooks? Are these school buses? Are these posters? आणखी काही सेंटेन्सेसची आपण प्रॅक्टिस करूयात। Are these good workers? Are these good workers? Are these best teachers? Are these ideal leaders? Are these good actors? Are these your friends? Are these windows? Are these chairs? Are these my enemies? Are these achievers? Are these writers? अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक सेंटेन्सची प्रॅक्टिस करायची आहे। तरी या सर्व सेंटेन्सेसचा वापर ॲट अ टाइम करून तुम्ही इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करा। तुम्ही या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस नक्कीच कराल, बिकॉज परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट।